लावलं ते म्हणजे भारतीय राज्यघटना। ही भारतीय राज्यघटना कुणाला भेदभाव करण्याचा अधिकार देत नाही। ज्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आहे। आपल्या जमातीचे जे असहकार चळवळीमध्ये 2 शूरवीर शहीद झालेत, एक जाम्या सहारे आणि एक तिम्या सहारे, यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो आहे। बंधूंनो, भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकार प्राप्त करून दिलेला आहे। आपले मूलभूत अधिकार काय, आपले हक्क काय, हे आपल्याला खिचून काढावं लागणार। कारण हे स्वतंत्र भारतातली लोकशाही आहे, ही लोकशाही मेलेली आहे। मला तरी वाटत नाही की आपण या स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये स्वतंत्रपणे जगत आहोत। या भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिलेला आहेत, परंतु या स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला सरकार मूलभूत अधिकार देत नाही, ही शोकांतिका। महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती ही गोवारीमध्येच भेदभाव करतो आहे। आपण त्यांच्या विरुद्ध उठलं पाहिजे। एवढी भोंगळ कारभार ह्या जात पडताळणी समित्यांचा आहे। अरे 2 व्यक्तींनी एकाच महसुली पुराव्यावर त्यांनी व्हॅलिडिटी काढलेली आहे। हे जात पडताळणी समिती त्यांची कुठलीही गृह चौकशी करीत नाही आणि हवाला देतात कुमारी माधुरी पाटील जजमेंटचा। काय आहे माधुरी पाटील जजमेंट? 1994ला जो जजमेंट लागलेला आहे कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आणि इतर संदर्भात, त्या जजमेंटच्या मध्ये मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत की एखादी व्यक्ती, एखादी समाज किंवा एखादी समुदाय हा आदिवासीत्व कसा, त्याचे कस्टम काय, ट्रेड्स काय, कॅरेक्टर्स काय, त्यांची संस्कृती काय, याचं संपूर्ण विश्लेषण आणि मार्गदर्शन या 1994च्या कुमारी माधुरी पाटीलच्या जजमेंटमध्ये दिलं आहे। आणि त्या जजमेंटच्या आधारे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र देण्याचं आणि वैधता प्रमाणपत्राचा अधिनियम तयार झालेला आहे। बऱ्याचशा आपल्या ऑर्डरमध्ये व्हॅलिडिटी कमिटी लिहिते की आमचा जो कारोबार आहे किंवा उमेदवाराचा जो दावा जो आहे, हा दावा कुमारी माधुरी पाटीलच्या जजमेंट मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार तपासले जात आहे। मी स्पष्ट भरसभेमध्ये आरोप करतो आता समितीवर, कुठला तुम्ही दावा तपासताय, खोटा दावा तपासताय, तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करणारा दावा तपासताय। आम्ही जेव्हा व्हॅलिडिटी कमिटीला आणि संशोधन संस्था पुण्याला जेव्हा पत्र पाठवलं, आरटीआयच्या अंतर्गत माहिती मागितली की गोंडगोवारी जमातीचे स्टेज काय आहेत, कस्टम काय आहे, कॅरेक्टर काय, संस्कृती काय आहे, तेव्हा त्यांनी उत्तर पाठवलं की आमच्याकडे कुठलाही गोंडगोवारी जमातीचं सर्वेक्षण नाही। मग तुमच्याकडे गोंडगोवारी जमातीचा कुठलाही संशोधन नसताना माननीय सुप्रीम कोर्टाचा जजमेंट 2020 मध्ये जो लागलेला आहे त्याच्या विरुद्ध जाऊन व्हॅलिडिटी समिती हे काम कशी करतो आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने पॅरा नंबर 83 वरती जो मुद्दा दिला आहे, जी संस्कृतीचं वर्णन केलेलं आहे, ते अँथ्रोपॉलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाचा संदर्भ घेऊन जो संदर्भ दिलेला आहे, तो संदर्भ माननीय सर्वोच्च न्यायालयाने कुमारी माधुरी पाटील यांच्या जजमेंटमध्ये दिलेला आहे की एखादी व्यक्ती, एखादी समाज हा आदिवासीत्व सिद्ध करायचा असेल तर तो एथनोग्राफिक्स, अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे आणि सोशियल स्टडीच्या आधारे तो व्यक्ती हा आदिवासीत्व आहे, तो व्यक्ती आदिवासी आहे, तो समाज आदिवासीत्व सिद्ध करू शकतो, ते त्या सर्वेप्रमाणे सिद्ध होतो आहे। व्हॅलिडिटी कमिटी एका बाजूला म्हणते की आम्ही त्या जजमेंटच्या आधारे उमेदवाराचा दावा तपासतो आहोत,
मग आम्ही जेव्हा मागणी करतो आहोत की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे एग्नोग्राफिक स्टडीच्या आधारे आम्ही गोंडगावारी कसे आहोत हे फुलप्रूफ सिद्ध करून त्यांच्या समोर दाखवतो आहोत, तरी पण व्हॅलिडिटी कमिटी ही महाराष्ट्र सरकारची व्हॅलिडिटी समिती आदिवासी आमदार खासदार आणि त्यांच्या नेत्यांच्या दबावामध्ये येऊन आमच्यावर अत्याचार करत आहे. हा अत्याचार यानंतर सहन करायचा नाही आहे. महाराष्ट्र सरकारची ही व्हॅलिडिटी कमिटी आहे ही बरखास्त झालेली पाहिजे, कारण यांना कोण अधिकार दिला आहे भेदभाव करण्याचा? तर भारतीय राज्यघटना कुणाचा भेदभाव करीत नाही. या व्हॅलिडिटी कमिटीला कोण अधिकार दिलाय भेदभाव करण्याचा? हाय हाय जात पडताळणी समिती, हाय हाय जात पडताळणी समिती मुर्दाबाद. जात पडताळणी समिती मुर्दाबाद. जात पडताळणी समिती मुर्दाबाद. जात पडताळणी समिती हाय हाय. जात पडताळणी समिती मुर्दाबाद. मुर्दाबाद. व्हॅलिडिटी कमिटी गडचिरोली यांनी दिनांक 18/8/2021 माझ्याच गावातील रुपेश शामराव हलामी याला वैधता प्रमाणपत्र दिलं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहे. या उलट त्याच्या ज्या ऑर्डरमध्ये पुरावे दाखवलेले आहेत, बैजू व टिकू गोवारा म्हणजे P9 त्यांनी सबमिट केला आहे असं व्हॅलिडिटी कमिटी म्हणतो आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे गोवारी. मग जेव्हा आमचे कोरेगाव वळसा तालुक्यातील कोरेगाव हे गाव पेशा अंतर्गत येतो आहे, जेव्हा पेसा कायदा 1996 झालेला आहे तेव्हा आमची लोकसंख्या महाराष्ट्र शासनाने इन्क्लूड केली आहे त्या पेशा क्षेत्रामध्ये. आणि जेव्हा पेशा क्षेत्रामध्ये आम्ही अनुसूचित जमातीचे न्याय मागायला जातो आहोत तर हे महाराष्ट्र सरकार लपतो आहे, आम्हाला न्याय देत नाही. हा आमच्यावरचा अन्याय आहे. आपण जर हात वर करायचं हे आमच्या भरोश्यावर आदिवासी आमदार खासदार अनुसूचित क्षेत्रामधून निवडून येतात. जेव्हा आम्ही हक्क व न्याय मागायला जातो तेव्हा बिडामध्ये जाऊन घुसतात. आम्हाला आपल्या हाताचे तडव्यातली चप्पल समजतात, पण बंधू भगिनींनो यानंतर ही चप्पल त्या आदिवासी आमदार खासदारावर ठेवावं लागेल. आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल. ही व्हॅलिडिटी कमिटीवर आदिवासी जे लोक आहेत, आदिवासी आमदार खासदार आहेत, गडचिरोली व्हॅलिडिटी कमिटीवर दबाव टाकलं आणि दबावाच्या माध्यमातून रुपेश हलामीप्रमाणे आमचेही पुरावे गोवारी असताना आमच्या 5 उमेदवारांचे व्हॅलिडिटीचे प्रकरण रद्द केले. ही खरंच लोकशाहीमध्ये अन्यायकारी बाब नाही का? म्हणून म्हणतोय मी का स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये आम्ही स्वतंत्र नाही. ते महाराष्ट्र सरकारने आम्हाला गुलाम बनवून टाकलेला आहे, कारण आम्ही त्यांना मतदान करून उभं करतो आहोत. आम्हाला आपली ताकद ओळखावी लागेल. अरे मतदानाची ताकद ओळखावी लागेल. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाची ताकद देऊन आमचं चांगलं नेतृत्व करणाऱ्या माणसांचं वर पोहोचवण्याची जी तरतूद केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार आज आमच्या मतदानाची ताकद सरकारला दाखवावी लागेल. अरे जो आमच्या कामाचा नाही आम्ही त्यांच्या कामाचे नाही. यानंतर कधी त्यांना वोटिंग करायचं नाही. जर आदिवासी आमदार खासदार जर वोट मागायला येत असतील तर त्यांना सांगायचं, अरे ज्या भागामध्ये तू वोटिंग मागायला आलास त्या भाग अनुसूचित क्षेत्रात येतो आणि त्या अनुसूचित क्षेत्रातील आम्ही गोंडगोवारी आहोत. जेव्हा आमच्या हक्काची वेळ येते तेव्हा कुठं बिळामध्ये घुसतोय आणि मतदान मागायच्या वेळेस आज गावात येतो आहे. गाव बंद करायला पाहिजे. कोर्टपर्यंत लाड करायचं यांचं बघून तर असाच एक दबाव टाकलेला आहे व्हॅलिडिटी कमिटी गडचिरोलीवरती आणि 5 सदस्यांचे वैधता प्रकरण रद्द करायला लावलेलं आहे. आम्हाला माहित पण आहे तो माणूस कोण आहे तिथे जाऊन दबाव टाकणारा. पण एका बाजूला महाराष्ट्र सरकार न्यायाधीश वन्य समिती स्थापन करतोय आमच्या जमातीचा अभ्यास करण्यासाठी. महाराष्ट्र शासनाकडे माननीय वन्य साहेबांचा अहवाल यायच्या आधीच व्हॅलिडिटी कमिटी आमच्यावर अत्याचार कसं काय करू शकतो? त्याच काळामध्ये जनकलाल मंगरची पुतणी यमुना तिजुराम मंगर यांनाही सुद्धा
गोंडगोवारी जमातीची वैधता प्रमाणपत्र इश्यू करतोय, पोलीस दक्षता पथक त्यांच्या घरी जातोय, रेकॉर्ड तपासतोय, आणि जेव्हा गोवारीचा ज्यांचे दाखल खारिजवर रेकॉर्ड असतो तेव्हा तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मुख्याध्यापकाच्या हाताने शाळेच्या रेकॉर्डवर खोडकाळ करून गोवारीला कंस करून गोवारीच्या समोर गोंडगोवारी लिहितात. हे फ्रॉड लोक. बालाराम बुद्रू मडावी नावाचा एक व्यक्ती आहे, तो स्पष्ट आपल्या ऑर्डरमध्ये लिहितो आहे बयानामध्ये की आम्ही मूळचे छत्तीसगड वरून आलेले लोक आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये 1940 ते 45च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आलो आहोत. आमच्याकडे शेती नाही, आमच्याकडे म्हणून महसुली पुरावे नाही. अरे त्यांच्याकडे महसुली पुरावे नाही, मग त्यांची कोतवाल पंजी तर असायला पाहिजे. हे छत्तीसगड वरून आलेले लोक आज आमचा हक्क खात आहेत, हे अन्यायकारी बाब नाही तर काय. म्हणून म्हणतो मी की स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये आम्ही गुलाम आहोत. अरे आमच्या हक्कावर, आमच्या मतदानावर सगळं काही होतं आणि न्याय द्यायच्या वेळेस लपून बसतात, बिळामध्ये बसतात. ही शोकांतिका आहे. आपलं हक्क व अधिकार हे आपल्याला छीनून घ्यावं लागेल. यानंतर रुपे सलामीचे प्रकरण थांबलेलं नाही. रुपे सलामी हा फ्रॉड कसा आहे त्याचं मी पत्रव्यवहार व्हॅलिडिटी कमिटीला केलेलं होतं. रुपे सलामीने व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी जे फ्रॉड डॉक्युमेंटरी जोडलेली आहे त्यासाठी मी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली यांना पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना माझ्या पत्रावर दुर्लक्ष करून त्यांनी जो निर्णय दिलेला आहे हा निर्णय त्यांनी योग्य ठरवलं. रुपे सलामी हा फ्रॉड कसा आहे मी हे सिद्ध करून दाखवलं. वास्तविक रुपे सलामी यांनी जेव्हा व्हॅलिडिटीचं प्रकरण सादर केलं तर P9 जोडलेलीच नाही. पहिला फ्रॉड. व्हॅलिडिटी कमिटीने हे P9 जोडलेली नसताना सुद्धा त्यांनी तो ऑर्डर पास केला आणि आपल्या ऑर्डरमध्ये P9 लिहिलं. म्हणजे कुठंतरी व्हॅलिडिटी कमिटी हा सुद्धा फ्रॉडपणा आहे. यांच्या विरुद्ध सुद्धा न्यायालयात दाद मागावी लागेल की आमच्यासोबत हे अन्याय कसा करतो आहे. रुपे जे फ्रॉड लोक आहेत, जे गोंडगोवारी नाव दाखवून व्हॅलिडिटी निर्माण केली, व्हॅलिडिटी मिळवून घेतली आहे, अशा संपूर्ण फ्रॉड लोकांच्या विरोधात FIR दर्ज करावं लागेल. तेव्हा या सरकारला आणि त्या लोकांना समजेल की फ्रॉडपणा करून या लोकांचे हक्क आम्ही स्वतः गिळून खातो, त्याचा परिणाम काय होतो. व्हॅलिडिटीच्या विरुद्ध सुद्धा न्यायालयात दाद मागण्याची गरज आहे, कारण एक एक असे सबळ पुरावे आहेत की व्हॅलिडिटी कमिटी आमच्यावर अत्याचार कशा पद्धतीने करतो आहे. एवढंच नाही तर मी हा पत्रव्यवहार जो आहे प्रधान सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय येथे सुद्धा केला आणि या रुपे सलामी आणि व्हॅलिडिटी कमिटी हे फ्रॉड कसे करत आहेत, फ्रॉड लोकांना व्हॅलिडिटी कशी देत आहेत या संदर्भात पूर्ण पुराव्याची खुलासा प्रधान सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवलं होतं. आदिवासी विभाग मंत्रालय मुंबई यांना सुद्धा पाठवलं होतं. मुख्य निवडणूक आयोग यांना सुद्धा पाठवलं होतं. आदिवासी संशोधन संस्था यांनी सुद्धा पाठवलं होतं आणि विभागीय आयुक्त सुद्धा यांना सुद्धा पुराव्यानिशी पाठवलं होतं की हे लोक फ्रॉडपणा करून व्हॅलिडिटी कशी मिळवून घेतात. संशोधन संस्थेचा पत्र आला व्हॅलिडिटी कमिटीला की अमुक अमुक माणसाने ही तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीच्या अनुषंगाने तुमच्याकडून कारवाई करण्यात यावी. मात्र व्हॅलिडिटी कमिटी अन्याय करणारी आहे. तिनं आपल्याला त्या पत्रावर काही अजून तरी उत्तर दिलेलं नाही. वास्तविक एकदा रुपे सलामी त्याचे जे डॉक्युमेंटरी आहे त्याच्याकडे P1 नाही किंवा व्हॅलिडिटी कमिटीकडे त्यांनी P1 सादर केलेली नाही. मात्र ती जी कोतवाल पंजी जी दिलेली आहे हे कोतवाल पंजी सुद्धा फ्रॉड आहे. त्याच्या आजोबाचं नाव हे केवू आहे, त्याच्या वडिलाचे नाव हे झिमटू आहे, फिरंगी, त्याच्याही वडिलाचं नाव हे झिमटू आहे. मात्र रुपे सलामी यांनी ही वंशावळ लपवली आणि कुठेतरी कुरखेडा येथील कोतवाल पंजी चोरून आणली, फ्रॉड कोतवाल पंजी मिळवली
आणि त्याच्यामध्ये बैजू वल्द टिकू गोवारा नावाची कोतवाल पंजी व्हॅलिडिटी कमिटीला सबमिट केली. कारण त्याच्या नावाच्या पुढे टिकू केऊ नावाचं नाव होतं, म्हणून त्यांनी चुकीची हे कोतवाल पंजी सबमिट केली. जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकार अंतर्गत त्याची डॉक्युमेंटरी घेतली तर त्याच्या आजोबाचं नाव जे गोठणगाव ग्रामपंचायत नमुना 8 आहे तर त्याच्यामध्ये नाव आहे केऊ फिरंगी हलामी. मग हा जो फिरंगी त्याच्या आजोबाच्या वडिलाचं नाव आहे. मग व्हॅलिडिटीच्या प्रकरणाला किंवा व्हॅलिडिटी कमिटीने तो फिरंगी नावाचा माणूस कोण आहे तपासण्याचं काम का केलं नाही, हा दुसरा फ्रॉडपणा आणि दुसरी चुकी व्हॅलिडिटी कमिटीची. तर यंगलखेडा जिल्हा परिषद शाळा कुरखेडा तालुक्यातली जिल्हा परिषद शाळा यंगलखेडा इथे आरटीआय लावून त्याच्या आजोबाच्या दाखलखारीची माहिती मागितली. त्याच्यामध्ये आजोबाचं नाव आहे केवाजी फिरंगी झिमटू गोवारा. त्याचा दुसरा भाऊ आहे माधव फिरंगी झिमटू गोवारा. मात्र रुपये सलामीने ह्या दाखलखारीज व्हॅलिडिटी कमिटीला दिलेलं नाही किंवा जो नमुना 8 व्हॅलिडिटी कमिटीला दिला, व्हॅलिडिटी कमिटीने तो नमुना 8च्या फिरंगी नावाकडे बघितलंच नाही. हा सगळ्यात मोठा फ्रॉड. ही तेवढे अत्याचार करतो आहे. दुसरी गोष्ट, रुपये सलामी यांचीच बहीण ही कोंड आहे. बघा तुम्ही, हा बघू शकता, ही रुपये सलामीची बहीण ही गोंड आहे. एक बहीण गोंड असताना भाऊ गोंड गोवारी कसा होऊ शकतो आणि आजोबा गोवारी कसा? किती फ्रॉडपणा. ही रुपाली हलामी याची कास्ट सर्टिफिकेट गोंड जमातीची. जर बहीण गोंड असेल तर भाऊ गोंड गोवारी कसा? हे रुपाली हलामी, हे रुपये सलामीची बहीण एसबीसीची सर्टिफिकेट, हे गोवारी कशी? एकाच घरामध्ये 3 जाती निर्माण करण्याचं षडयंत्र कोणी केलं? व्हॅलिडिटी कमिटीने गृह चौकशी का केली नाही? गृह चौकशी का केली नाही? गृह चौकशी करण्याचा अधिकार हे व्हॅलिडिटी कमिटीला आहे. एका बाजूला झनकलाल मंगरच्या घरी जाऊन गृह चौकशी करतो आणि पोलीस दक्षता पथक लिहितो का यांचे पुरावे गोवारीच मिळाले. मग एका बाजूला गोवारीला व्हॅलिडिटी देता आणि दुसऱ्या गोवारीला व्हॅलिडिटी नाकारता. हा भेदभाव करण्याचा अधिकार व्हॅलिडिटी कमिटीला कोणी दिलं? हे महाराष्ट्र सरकारची व्हॅलिडिटी कमिटीवर माझा आरोप आहे, स्पष्ट आरोप आहे भर चौकामध्ये की यांनी फक्त अन्याय करण्यासाठी व्हॅलिडिटी कमिटीची स्थापना केली. गोरगरिबांना शिक्षण वाया गेलं, त्यांना व्हॅलिडिटी दिलेली नाही. व्हॅलिडिटी कमिटी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्हॅलिडिटी इश्यू केली नाही. आमचे जे ग्रामपंचायत सदस्य होतं त्यांचे प्रकरण रद्द केलं का? की तुमची संस्कृती जोडत नाही, तुमची ॲफिनिटी जोडत नाही, कुठली ॲफिनिटी जोडत नाही. अरे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा व्हॅलिडिटी कमिटी मोठी आहे का? एन्थ्रोपॉलिटिकल सर्व्हे ऑफ इंडियापेक्षा व्हॅलिडिटी कमिटी मोठी आहे का? जेव्हा कायदा म्हणतो आहे व्हॅलिडिटी आणि जात प्रमाणपत्र देण्याचा की एखाद्या व्यक्तीचा दावा तपासायचा असेल तर अँथ्रोपॉलॉजी, एग्नोग्राफिक्स आणि सोशल स्टडीच्या आधारे दावा तपासा. आणि व्हॅलिडिटी कमिटी म्हणतो आहे की आम्ही तो दावा तपासला. मात्र त्या कायद्याला धरून जेव्हा आम्ही प्रकरण सादर करीत आहोत तरी पण व्हॅलिडिटी आमचे प्रकरण रद्द करतोय आणि 1985चा GR हा ग्राह्य धरतो आहोत. ही अन्यायकारी बाब. म्हणून आपण 1985 या GR मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालातील पॅरा नंबर 83 नुसार दुरुस्ती व्हावी आणि जो असंविधानिकरित्या GR काढलेला आहे हा GR रद्द. आमची जी माहिती आहे ती माहिती वगळून सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे जी आमची संस्कृती दिली आहे, ढाल संस्कृती, वाघोबा नागोबा, ही संस्कृतीच्या त्या ठिकाणी लिखाण करावं आणि नव्यानं मार्गदर्शक सूचना घालून गोरगरीब आमच्या बांधवांना, आमच्या जमातीला न्याय देण्याचं काम करावं. बंधूंना तसंच प्रकरण आहे व्हॅलिडिटी कमिटीचं. व्हॅलिडिटी कमिटी गडचिरोली यांचा पुन्हा फ्रॉडपणा आहे.
सुरक्षा समिती कृपया इथे बसलेले जे मंडळी आहे त्यांच्याकडे जो पाण्याची व्यवस्था आहे ते बॉटल वगैरे थोडंसं पूर्वत चला पाणी भरून. या बाजूला कॅन, अच्छा या बाजूला कॅन ठेवायसाठी मदत करा कृपया. स्वयंसेवक प्रशांत नागोसे, रवीजी ठाकूर, रत्नागिरी फुलमारे, अर्चिसजी राऊत यांनी कृपया या ठिकाणी या बाजूला लक्ष द्या. थोडं पाण्याचे जे कॅन आहेत त्या पुरवावं आपण या ठिकाणी. या ठिकाणी सन्माननीय पूर्णाभाऊ नेवारेजी आपल्याला या ठिकाणी जात पडताळणी समितींच्या कशा प्रकारचा फ्रॉड आहे आणि जाणून बुजून आपल्याला कशा प्रकारे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करता याविषयी आपल्याला पुराव्यानिशी या ठिकाणी आपल्या समोर सांगत आहेत. बंधूंनो, दुसरं प्रकरण आहे नवल सिंग बारसू मळावीचं. त्याला व्हॅलिडिटी कमिटी गडचिरोली यांनी 11/5/2015 व्हॅलिडिटी इश्यू केलेली आहे. हे नवल सिंग बारसू मळावी वास्तविक हे कोरची तालुक्यातील आहे आणि ही व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी या बारसू मळावीने व्हॅलिडिटी कमिटीकडे कोतवालपंजी सादर केलेली होती. लोधी सन ऑफ नानू गोंडगोवारी 1939 ची कोतवालपंजी सादर केलेली होती व्हॅलिडिटी कमिटीकडे. 2015 त्यांनी व्हॅलिडिटी मिळवून घेतली. जेव्हा मी आरटीआयच्या माध्यमातून 136 लोकांचं जेव्हा प्रकरण पडताळणी करिता विनंती केली, जेव्हा त्यांच्या फाईल चेक केल्या कमिटीमध्ये जाऊन, तेव्हा त्यांच्या फ्रॉडपणा माझ्या लक्षामध्ये आलं. आणि जेव्हा ही कोतवालपंजी जोडलेली आहे, ही कोतवालपंजीचा शोध घेण्यासाठी पंचायत समिती कुरखेडा येथे माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती मागितली. तेव्हा पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात की लोधी व नानू या नावाची नोंद असलेली व्यक्तीची कोतवालपंजी आमच्या कार्यालयात उपलब्ध नाही. हा दुसरा फ्रॉडपणा. या गोष्टीची व्हॅलिडिटी कमिटीने गृह चौकशी करायला पाहिजे, पण यांना गृह चौकशी नाही करता या फ्रॉड लोकांना यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे. तर ती कोरची तालुक्यातली कोतवालपंजी नसून कुरखेडा तालुक्यातली दादापूर या गावातली कोतवालपंजी आहे. आणि ते कोतवालपंजी आहे श्री फरसिंग कारू गोवार या नावाची कोतवालपंजी आहे. या कोतवालपंजीमध्ये आपल्या हातानं आपल्या दादा परदादाचे नाव लिहून व्हॅलिडिटी कमिटीला ही कोतवालपंजी सबमिट करून व्हॅलिडिटी मिळवली. आणि मात्र व्हॅलिडिटी कमिटीच्या भंगळ कारभारामुळे त्यांनी कुठलीही गृह चौकशी न करता या फ्रॉड लोकांना व्हॅलिडिटी दिलेली आहे. आता हीच कोतवालपंजी एक बाळाराम बुद्रू मळावीने सुद्धा जोडलेली आहे. म्हणजे एकाच कोतवालपंजीवर 2-2 लोक व्यक्ती ही व्हॅलिडिटी मिळवतात. आणि आम्ही नियमाने कायद्याने आमच्या दादा परदादाचा रेकॉर्ड हा गोवारी असल्यावर सुद्धा आम्हाला व्हॅलिडिटी देत नाही. ही मुजोर व्हॅलिडिटी कमिटीचा जाहीर निषेध करावा. व्हॅलिडिटी समितीचा जाहीर निषेध, व्हॅलिडिटी कमिटीचा हा सूचना आहे. मागच्या बाजूला बरेचसे आपले बांधव बाईट्स देत आहेत, मुलाखत देत आहेत. तुम्हाला त्याचा विषय माहित नाही म्हणून तुम्ही बाईट देण्याच्या भानगडीत पडू नका. आणि मीडियावाले प्रत्येकाची अशा प्रकारची कोणत्या पद्धतीनं तुम्ही बाईट्स घेऊ नका. मुख्य संयोजक आहेत ते तुम्हाला देणार आहेत. कोणालाही तुम्ही बाईट देऊ नका आणि घेऊ नका. आपल्याला आपला बाईटचा विषय माहित पाहिजे, त्या संदर्भाने मुद्दे प्रूफ तुम्हाला देता आला पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण कशा प्रकारची बाईट देऊ नका. हा ठाकरे सर, आपण सांभाळून घ्या. भुवनेश्वर ठाकरे सर. बंधूंनो, थोडक्यात सांगू इच्छितो, असे अनेक लोक जे फ्रॉड आहेत, स्वतःच्या महसुली पुराव्यावर गोवारीच्या समोर गोंड लिहिलं आणि व्हॅलिडिटीचं प्रकरण सबमिट केलं. आणि ह्या व्हॅलिडिटी कमिटीनं त्या फ्रॉड लोकांना व्हॅलिडिटी निर्गमित केलेल्या आहेत. हा अन्यायकारी बाब आहे. हे महाराष्ट्र शासनाची व्हॅलिडिटी कमिटी आहे. हे सामान्य लोकांवर अन्याय करणारी आहे. म्हणून या व्हॅलिडिटीच्या जे व्हॅलिडिटी चुकीचे पुरावे देऊन, हे फ्रॉड पुरावे देऊन ज्यांनी व्हॅलिडिटी निर्गमित करून घेतलेली आहे, अशा लोकांच्या विरोधात आपल्याला FIR नोंदवावी लागेल. आणि ज्या कमिटीनं यांना फ्रॉडपणा यांच्या लक्षात न घेता त्यांना व्हॅलिडिटी निर्गमित केलेली आहे आणि माननीय न्यायालयामध्ये
एक यादी सुद्धा केलेली आहे. गजाननजी फुंडे जे आता गडचिरोली कमिटीला संचालक आहे व्हॅलिडिटी कमिटीने, माननीय हायकोर्टामध्ये त्यांनी 136 लोकांची व्हॅलिडिटी आम्ही गोंडगोवारी दिली आणि त्याच्यातल्या 22 लोकांचा रेकॉर्ड गोंडगोवारी मिळाला आहे म्हणून हायकोर्टामध्ये उत्तर सादर केलेलं होतं. तो उत्तर चुकीचं होतं म्हणून त्या गजाननजी फुंडेच्या विरोधात सुद्धा न्यायालयाचा अपमान केला, न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून त्यांच्या विरुद्ध सुद्धा FIR होण्याची खास गरज आहे. आपल्या बांधवांना सांगू इच्छितो, माननीय हायकोर्टामध्ये ह्याच व्यक्तींनी गजाननजी फुंडे यांनी हायकोर्टामध्ये उत्तर सादर केलेलं होतं कारण 22 लोकांचा रेकॉर्ड मिळाला म्हणून. आम्ही 136 लोकांचा जो यादी आहे ही व्हॅलिडिटी कमिटी नागपूरमधून आपण प्राप्त केली आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही 22 लोकांचा जेव्हा रेकॉर्ड खोदून काढला, कोणीही गोंडगोवारी नाही, संपूर्ण गोवारी रेकॉर्ड आहे. आणि या गोवारी रेकॉर्डवरती व्हॅलिडिटी कमिटीने माननीय हायकोर्टाला चुकीचं संदर्भ दिलं, चुकीचं पुरावे दिले आणि सांगितलं की आम्हाला गोंडगोवारीचं रेकॉर्ड मिळालं. मग 136 लोकांची जी यादी तुम्ही दिली, 22 लोकांचा रेकॉर्ड गोंडगोवारी मिळालं, मग बाकीच्या 136 लोकांपैकी बाकीच्या लोकांचा रेकॉर्ड गोवारी मिळाला, मग त्यांना व्हॅलिडिटी तुम्ही का दिलं? जर तुम्हाला गोंडगोवारी रेकॉर्ड मिळाला तर गोवारी लोकांना व्हॅलिडिटी कसं दिलं? महाराष्ट्र सरकारच्या व्हॅलिडिटी कमिटीचं फ्रॉडपणा हे संपूर्ण लक्षात येतं. म्हणून या व्हॅलिडिटी कमिटीला सुद्धा याच्या विरोधात सुद्धा न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून हायकोर्टात त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची आज गरज आहे. बंधूंनो, असे अनेक संदर्भ आहेत की आपण व्हॅलिडिटी कमिटीला आपण नस्तनभूत करू शकतो कारण ही अन्यायकारी आहे. बंधूंनो, आपण आदिवासी कसे आहोत हे आपण संपूर्ण लोकांना माहित आहे. आम्ही मूठ पूजा करीत आहोत, दाढ पूजा करीत आहोत. ते प्राचीन काळापासून आपण या संपूर्ण गोष्टीचं परिचालन करत आहोत, परिपालन करीत आहोत आणि या संपूर्ण गोष्टी आपण पाळत आहोत, मूठ पूजा करतो आपण. आमचे देवदीप हे संपूर्ण आदिवासी प्रमाणे आहेत म्हणून आपण आदिवासी आहोत. बोलणारे वक्ते भरपूर आहेत. आपण माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथे थांबतो. जय सेवा, जय संविधान.